हे बघा कसे पडलेत सगळे. आणि कुठे कोणी कुठे. गुड मॉर्निंग तशू. गुड मॉर्निंग बबू. गुड मॉर्निंग. आय लव यू. हॅलो गाईज. गुड मॉर्निंग. तशूला राग आलाय माझा. मामा झोपलाय. आपला मामा. आपला ध्रुव पण झोपलाय बघ. पी दे ध्रुव दादाला. पी दे. आले. बसले. मग आता सकाळी उठताच मम्मीने मला धुणं धुवायला लावले. कपडे वगैरे धुवून भेटू आपण. आमचे निम्मे कामावरून झाले आणि 8:30 वाजेपर्यंत मोबाईलच बघताय. असं नाही की लवकर उठायचं आवरायचं. तर माझी मम्मी अशा पोळ्या करून हा मोबाईल ठेवायची जागा आहे का? मोबाईल इथं ठेवता का? हां. पोळ्या करून आरतीला चालले गेले नाही बघा. असंच पडू दिले. तर आता हे मला टाकावं लागणार आहे. मला ती इम्पॉर्टंट होती का पोया? आरती. तर कपडे वगैरे धुवून पोळ्या वगैरे करून मला लागत होती. तर मी आता चहा पोळी खाते. आणि खुद करते रोज सारखा. काय पाहिजे? नको का व्हिडिओ कशाला घेते तू आमचा? सॉरी. नो. काय पाहिजे? नो. आता दीदीचं घर पुसणं चालू आहे. आणि हे दोघी बघा दरवाजा लाव चालू. लाव बंद करताय. लाव बंद उघड बंद. सॉरी. काका त्यांच्या घरी गेली होती स्वयंपाक करायला. तर तिथून स्वयंपाक वगैरे करून आलं. कारण माझ्या काकूची तब्येत थोडी खराब आहे त्यामुळे. आणि घरी आले तर यांची इथे मस्ती चालू होती आणि तिथे घर पुसत होती. सकाळची बिन आंघोळ त्याचं फिरते. मी आता आंघोळ वगैरे करते. मग मला आज रील वगैरे पण शूट करायची इच्छा होते. पण मग होतात का नाही आता बघू आपण. थोडी तर शांतता ठेवते. ती व्हिडिओ बनवण्याची की नाही का? बुकीज राहत जा तुम्ही. त्याला म्हणतात काय आईस्क्रीम का शिकत नाही मॉलवर जाणे. एवढे तू काही बी यावा दैरानांमध्ये पोऱ्याले. कोण जाणे बघा आमच्या घरात कसे भांडण होतात गाईज. हे असं रोज चालू असतं. आपू जेवण संध्याकाळ मॉल. कारण हा आमचा भिला भाऊ असंच करत राहतो. आंघोळ करायला जातच होती मी. तेवढ्यात माझा भिला भाऊ चिंच घेऊन आला. मस्त आहे ना? आंबट आहे. भारी पण. नंतर खाईल मी. आता आंघोळ करून घेते. तशी झोपल्या तू येशी तवशीन मी खतम कर टाक. तर फायनली माझी आता आंघोळ झाली आहे. आता आम्ही करतोय नुसती रिकामे कामं. कारण आमच्याजवळ आता करायला काहीच नाही. सगळे कामं आवरून झाले. त्यामुळे आम्ही सगळ्यांना फोन लावतोय. सगळ्या बहिणींना आणि भाऊंना. आणि त्यांना सांगतोय की लोणावळा जायचा प्लॅन आहे. तुम्हाला यायचं आहे का नाही? आता बघू आपला प्लॅन सक्सेस होतो की नाही.
हॅलो मालिक याद राहत असा प्लॅन कॅन्सल करणं. यार काय कामले तर नाही मग. फायनल ना उचलले काय कोणी उचलून राहणार रे. हॅलो ये नाही ना मग. विचार ना मग. आमले फायनल सांग मग तसा. प्रवीण मामा मी तुझ्या दीदी अजून ज्ञानबा तुषार 2 दिन. हा गाडी ना तपास करा आम्ही. बटा हुई गया फक्त. तू ये जाऊ. घना जो आपल्या आता लगेच नाही जाणं आहे. थोडा असा 100-200 घरवाला लपाडी ती लागो. महिनाभर 100 बिला पडत 3000 मला बी त्यान पेन मागणं पडते. आपल्या दोन्हीतली शिर्डी परवडी असली जाऊ दिलो ना. आता सोन देते बसतो का डोकं पेर हुशार मामा. सोनी मावशी कधीच कॉल उचलत नाही माव. कधीच नाही खरंच. मावशी ना बरेच चुकायची मारता मग काय ती मालिक काम माशीन ती दिशू भाभी राहणार दिशू उचलत नाही. एवढ्याला पार्लर मारास वाटतं ती ना का नाही. तो काढलाय तो झोपेल आजू 12 वाजेला. विशाल उचले का. नको त्यान कॉलेज राहतेलो ते नाही. हा त्यान राहतेलो. कोण आहे आधी आपणच रिकाम टेकडा राहतच का म्हणजे. कोण आहे. हॅलो लोणावला चलना है क्या. लोणचं खाणं आहे का. थांब रे बटना. खरंच ना दीदी. अरे दीदी गाडी ना पाळ विचारायचं आहे 12,000 रुपया म्हण राहा 13 जणीसला 12,000 रिटर्न ना 12-13 जण आपला पोरे प्रवीण भाऊ पाळ दीदी तुषार नितीन कृष्णा तू मी पूजा दीदी बुशा भाऊ तर बुशा भाऊ रुक्मा दीदी तर रुक्मा दीदी आज फोन लायला त्यासले बडा लाईन हो जाते. म्हणजे आधी पण 1 महिना नंतर जाणं नाही व तसं नाही. मग पैसा ना बजेट बी पाय ना मजेच करावा बी कस काही लावा आणि चालू आहे. काय 2 दिन पुन्हा क्लास काय जाणार आहे. हो मग काही कर याव नाही का 20 दिन लागतील आलो तरी गावाला. शिर्डी काय मजा आहे. शिर्डी तर मग काय निघते माणूस. काय तरी शिर्डी बी जाईल तर शिर्डी बी जाईल ना. मग लोणावळ्याला काय वॉटर पार्क ना. कृष्णाला बी सांगले संध्याकाळी येतो. असं नको करू. मॅम ना बी प्लॅन कॅन्सल होईल. असं प्लॅन कॅन्सल करा का आम्ही नको करू. कुणावर आशा होती आमले म्हणते आम्ही आणलं दीदी लगेच हा म्हणली म्हणलं दीदी अशी करायली. थांब 2 जून लंग तुझं 200 रुपये बी गपला महाराज 2 जुलै लंग पाहुण्यांचे सामान काढले काय ना. तरी 6,000 रुपये जमीन जाती. असं 500-700 रुपये भाड काय 1 जण 1,000 1200 रुपये इराण
का नंतर बोलतो नको म्हणे क्लास ना टाइम आहे मला आता जाणं आहे पार्लरले. नाही 2 जुलैला कोणा मेकअप नको लिहितो. नाही मजाक नका फायनल सांगा इमानदार. फायनल सांग ते गाडीवाला सांग नाही मला. मी सोबो पायली तो चालेल सोन दीदी बाय. थँक्यू. लोणावळा जाणं आहे 2 तारीखला सोन दीदी पायल दीदी प्रवीण भाऊ तुषार नितीन आपण बटाय नक्की ना गाडी लावायला बरं मग. हाऊ खरा पैसा वाला माणूस आहे. हा चालेल. कमाई राहणार. प्रत्येक ना हाल बी तसा पडत असतो ना. मग तुम्ही कमाव 40 किलो कोणी उचलत उचल ना. तुमना हरी उचलाय नाही तो डाय खपा का उचलाय छोटा रे. सत्य करणं पडत विचाराले. कोण राहिले नाही पायल पलस करू. कन्फर्म कोण हो नको पण नानबा कन्फर्म नाव सांगणार ना. सोन दीदी पूजा दीदी पायल दीदी प्रवीण भाऊ. हॅलो कुठे अरे 2 जूनले लोणावळा जाणं आहे चालशी का. पायल दीदी आहे प्रवीण भाऊ आहे पूजा दीदी आहे सोन दीदी आहे तुषार आहे नितीन आहे कृष्णा आहे. बडी फॅमिली. आपली फॅमिली ना सगळा पोरे. जुलै रे वो येणार. रे, ओके चालेल कोर्सवर लक्ष दे. बाय बाय टाटा. नंतर लिहितो जॉबला लागणार का आपण मग नंतर फिरायला जाऊ का फिरायला. नाही? नंतर असं प्लॅन करू. हा हा खरं ना देव अरे करा. 5,000 लागतील बरं रिकाम काम आहे. हं. कथा सांगणार जो घरून नको मागून येतो माली द्या आणि बर का. हॅलो अरे 2 जूनले 5-6 हजार जुलै जुलैले हो एक्झाम आहे त्याचा रे. आता तुम्ही रे कॉलेजमध्ये तो काही रिकाम निघणार का तुमच्यासारखं रे. नाही हा तेल सांग ना तर जमाड जो तो कामला जायला का त्याला? मी आता इकडे ये ना. बापरे कृष्णा दादू जी गेलो ना जा सारे का वरून करणार आजच नाही जाणार पण जाणार बरं नक्की कटिंग करणार भाऊ. 2 तारीखले. अरे आपले झाली ना आपले आपले कटिंग करायला चालच ना भाऊ. तू का झोपडं वाढायला. पैसे सांगा ना लांब मी वीस लगेच नंतर म्हणतो रे मी येस केलं त्यांनी सांगा मला. त्यांचे ना पगार काय पडले मग अजून मम्मी की का तुला हा आली का आपलं पैसे जमा नाही हा मालिना कोणले देऊ नको ऊस नाही आपलं. बेबी बेबी बरपा देजो मी सांभाळतो. तसंच गायब करते तो. बाकी नाव घेते का जाऊ दे लगेच लगेच मला 10,000 मा आई तुझी गाडी ना 12,000 सांग आणि पुरी फॅमिली सगळ्यात ना 2 लाख दिले लागतील 1 लाख दिले आपण थोडी आपले. हॅलो जय हिंद. नाही रे दगडू रे दगडू दगडू. दगडू बरं आहे का दगडू दगड्या दगड्या. दगड्या का घ्या दगड पोळाले दगड्याले आम्ही सांगा 2 लोणावला चालस का म्हणतो फिराले. तुम्ही या ना. मग तुम्ही हा नाही सांग द्या. राजू वहिनी तुम्ही सांगता. आहे का मी सांग मशीन काम नाही येतच ना. मन भाऊ हा निसता दुसरा ना कामी देखत. हॅलो 5,000 रुपये खर्च आहे एक जणले. हा चाला नाही का बॉस. सोन दीदी आहे प्रवीण आहे मी आहे तुषार आहे पायल दीदी पूजा दीदी अशी गाडी का विशाल भाऊ नाही मग आता सांग ना बरं, जागा नाही आहे गाडी मग 10 बार बसली वहिनी गाडी ना. लवकर या. झाली डोका सगळं मग पाहू नका सांगतात ना आता नाही जाणं मग 2 पुन्हा जरा तारीखला हा जाणं. 2 जुलैले हा म्हणजे तशी पैसा बी सांगायचा ते आणि कामे बी घरी शिलाई मशीन ना काम रात दिन चाललंय डबल शिफ्ट. नाईट बी करा तुषारले 10,500 येले काच गुंड्या करायला. तुमल्या बरं नाही ब्लाउज सांगू के बी केला आले मला त्याच्यात ही लाख तुम्ही कारण मग पैसा तुमल्या बरं नाही. आते जीव का आते जीव दोन्ही गाडी आहे म्हणा
तो रिकामाच बसेल असावी. विचार जात मग पावले. येस मी सकाळ गाडी आई राम. वा वा. मी काय म्हणणार? मोबाईल खिडकी दाडा मग पोटा. एवढा पुढे येतो ना भाऊ आणि तुम्ही जर रेशन मग त्या 2 जण बी- रडीले आता थोडीशी. रे डबूच टाका दे. या दिव आणि दिव्यांच्या दिव्याने रे आहे मनू आणि वेदू. दिव्या. मनू आणि वेदू. वहिनी मला माहिती येईल नाही माहिती. तुम्ही 2 याच्यात मग त्या 2 बी राहतील ना. मग त्या थोडी काय राहतील. चालेल मग फायनल सांग आमने संध्याकाळ फोन केला. 12ला होईल. भाऊ ना मोबाईल सुद्धा तुम्हाला बरा इथलं काम ना ठेवतो तुम्ही. चालेल मग फोन करा आमने कसं असल्या हो. माझ्या प्लॅनिंग मी तुम्हीच करल्या ना हा का नाही. भाऊ काही चालच नाही ना. दुसरं दिवस. ऐ खा रे बंट्याला विचार देखा ना एक साव. हा ब्लॉगर बंटी काम भाग्या रे वरच आहे ना. पाठायला की 3 लावतो. हाय रख मी आपला फोटो Balance. कसं नाव आहे. बॅलन्स आहे ना देखाडा ना तुम्ही मन फोन मा बॅलन्स आहे. कट कर लागी के राहा कट. स्टुडिओ माय सगळे भाऊ काम एवढा ब्लॉग काढला आणि कॅन्सल कर. काम देखना बेटा कामच नाही डायरेक्ट बेटा. स्टुडिओ माय. हा मी बी काम करी आले अवजरी काम आहे. आवजरी काम आहे खरं. मी बी व्हिडिओ बनवायला आलो तुला. नाही माल लावाल मला फोन तुझा उचला नाही आहे ना. कपाशी लाल देख लोणावळा जावासाठी कपाशी लावायला जायला तयार आहे पोर. महिनाभर याले मागे बांधले असं. ग्रामपूजी पुढे काम का करणं आहे ना आपण फिरायला जाणं म्हणजे जाणं बेकार कपाशी लावायला जात जाय पाहायला पहिले. सकाळ 6 वाजायला जाऊ लगे 12ला हेच काम आहे आज काही बी फेक राहा. नाही रे नाही रे खरंच जाय ना. विचार मम्मीले अजून दूर संध्याकाळ बी जाऊ 4 वाजा फिर अर्धे हात मी उडो. तू तर निस्ता फेकच रे भाऊ तू जास्त फेक. कपाशी येताले याव ये नी मम्मी अर्धी आधी 4 दिवस मी चुनाव येम खोय मा 4000 गाडी. येम खोय मा कापूस टाकणं पडे आमले लोकेशन देखा नको भाऊ येतच नाही फोन नाही उचला का. नाही ना. अरे मै सापडी नाही. कुठे कुठे आहे म्हणतो अरे म्हशीस ना गावर आता बोकडा येले ना पहिले काय काय बोगडा रे रे. अरे लोणावला चालत आम्ही आहे नाही का 2 तारीखला जाणं आहे. चल नाही की भी फायनल ना. नाही तर मला आज तेरो ना गाडी ये आणि कॅन्सल करते तेरो दुडाल बोलायली तर वाटर स्विमिंग पूल म्हणा कॅन्सल मध्ये. नाही रे नाही खरंच आम्ही घरना चालत बडा भाऊ बहिणी 2 तारीखला मग प्लॅन करा होता आम्ही मग ये नाही का बा मग फायनल सांग तसं. गाड्या आल्यात भाडावर एक स्कॉर्पिओ एक फायनल सांग फॉर्च्युनर, एक फायनल. BMW. चालीन चालीन नको करू. होत की नाही बोल. तो वॉटर पार्क तुला दाखवला तो. कृष्णाला पहिला घसरगुंडी केव्हा जाणार. घसरगुंडी मोठ्या मोठ्या पालख्या असं जाणं तरी खेळाले. हो कसा नाही मस्त आहे ना रे होय. हाय कृष्णा आता चालू ब्लॉग चाल रहा दीदी आता चालू प्लॅनिंग होई रहा आवडा मग शॉपिंग भी होगी भाऊ लगे लग तो भाऊ भी गया. अरे मस्त आहे ना. नहीं हाँ चला आई मिली रहूँ चल क्यों तू दी रही ना. हा कृष्ण हाय भी चांगला चेक सर खायला काय बरमुडा पॅन्ट काम हो आपल्याला तेच काम नाही. हा का म्हणू आपल्याला मस्त आहे बा माहिती होगी. 350 रुपये नाही कशी 200 रुपये. तर लोणावळा जायचं प्लॅनिंग करून करून आम्ही आता थकलोय आणि कृष्णाची तर आमच्या शॉपिंग पण होते तुम्ही बघितलंच. बघू आता आमचा प्लॅन आता सक्सेस होतो का कोणी कॅन्सल करून देतं. जसं की तुम्हाला माहितीच आहे गाईज चहा म्हणजे प्रेम. त्यामुळे जेवणानंतर सुद्धा आम्ही चहा बनवले आणि चहा पिलो. आम्ही चहा पितो तो तेवढ्यामध्ये यांनी बघा काय वारसार करून ठेवला. त्यांच्या हातात फक्त वस्तू सापडायला पाहिजे बस. तिचा सत्यानाश कसा करायचा ते त्यांना चांगलंच माहिती. बघा तुम्हाला लावता येते का अशी पावडर. काय करतोय मग तू पावडर
एवढी एवढी पावडर लावता आई? अरे बापरे, मग खराब करतो तू सगळी. अशी अशी लावता का पावडर? अशी लावता एवढी पावडर? तू काळा पण नाही ना, मग एवढी पावडर लावतो हा? आता पावडरचा तर सत्यानाश झालेलाच होता, त्यामुळे मम्मी आणि पायल त्यांची नुसती मजा घेत होती. पायाला बघा, आमच्याकडून थोडंसं पाणी जरी सांडलं तरी बदाबदा मारणारी आमची मम्मी त्यांना सांगते की हां मी झाडू मारून घेईन, तुम्ही सांडा, बिंदास सांडा पावडर. घेऊ का डबा? दीदी आणि मम्मी आणि मी आम्ही चहा ठेवली होती, चहा पित होतो तेवढ्यात बघा यांनी काय कारनामा केला. बघा कपडे बघा, हा बघा अजून बघा, हे बघा पावडर. पायल तो डब्बा ध्रुव एवढी महाग आणि पावडर आहे ध्रुव. असं करता. फटके देऊ का दोघांना? देऊ फटके? हाट करतोय का अजून? हा हे कोणी सांडलं? हा काय माहिती? ध्रुवने केलं. आणि तू काहीच केलं नाही का? ही पावडर कसं काय लागली मग तुला? बोलतो ते काढू नको. देवा 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 देवा. आता इथे पूसपास करताय बघा, एवढी घाण केली ना. आता इथे शानपणा दाखवताय की आम्ही साफ करतोय बा. नेमन पुसा सगळं, फटके दिल नाही तर मी. अरे बापरे, जल्दी रुमाल ना नागपूस, नागपूस. ध्रुव पूस सगळं, पूस व्यवस्थित पूस. रुमालने पूस. हा. काय बाबा? हा मातून गेले दोघी. ध्रुव सॉरी बोल. काय सॉरी बोल. हा इट्स ओके. तशू आणि ध्रुवने केलेला सगळा पसारा आवरून त्यांची अंघोळ वगैरे करून त्यांना झोपवलं होतं, पण लाईट ये जा करत होती त्यामुळे ते लगेच उठून गेले. आणि उठल्यानंतर तुषारने लगेच आईस्क्रीम आणली. बघा, तुषारचा कोन पण याने घेऊन घेतला आणि आईस्क्रीम पण. तशूला जास्त आवडत नाही, पण ध्रुवची तर फेवरेट आहे आईस्क्रीम. ध्रुवला 2 डब्बे दिला तरी खाऊन जातो. तर गाईज आता आम्ही चहा पिल्लो आणि नेहमीसारखं तुम्हाला तर माहिती आहे आम्ही किती इंटेलिजंट आहेत. आम्ही क्लिपच नाही घेतली. सारखा व्हिडिओ लेतं, सारखा नाही लेतं. काय करतं? यांच्यामध्ये आमचा सगळा दिवस हा चालला जातो. आम्हाला यांच्यामुळे व्हिडिओ घ्यायची सुद्धा आठवण पडून जाते. बघा आत्ता सगळं आवरलं आम्ही. बघा किती घाण करताय. बघा ते पाणी, बघा ते खेळ, काय काय खेळ काढतील. मी तर एवढी कंटाळून गेले ना दोघांना डायरेक्ट खूपच. संध्याकाळ झालेली आहे आणि जसं की तुम्हाला सकाळी सांगितलं काकूला बरं नाही आहे, त्यामुळे इकडे स्वयंपाक वगैरे करायला यावं लागतं. स्वयंपाक तर झालेला आहे. मग आता कानबाई मातेजवळ पायल आणि खुशी रांगोळी पाडताय. तर आता लाईट गेली आणि आज बिना लाईटचं आरती वगैरे करताय. मम्मी ते गेले आरतीला आणि मी इथे घरी दूध तापवते, कारण माझ्या पायाला पण लागला आज. त्याचं पण मी क्लिप घेतली नाही, एवढीशी पण नाही. त्यामुळे क्लिप नाही घेतली आणि म्हणून तिकडे गेली पण नाही, कारण माझा पाय खूप दुखत होता. आत्ताच गेली होती मी स्वयंपाक करायला. आता घरी आली आणि मम्मी ते गेले आरतीला. पाणीपुरी लवर मसाला खाय मग मसाला. जल्दी जल्दी खाय, आपल्याला आरतीला जायचंय ना. गरं काय गरं आरतीला चालशील ना? पटापट काय ना मग, टाइमपास नको करू. खाय, लाव मसाला, लाव बटाटा मसाला लाव. मम्मीने ते आरती करून आले, त्यानंतर लाईट आली. मग आम्ही जेवण वगैरे केले आणि आता पायल झाडू मारते. माझं झाडू वगैरे मारलं गेलं. दीदी आता भाजी काढते, दीदीला भांडे धुवायचे. आमचं जेवण झालं, पानपुरी खाल्ली, त्याच्यातच आमचं पोट भरलं. आता तशू काय करतोय आपण बघूया.
तशू बुवा. अरे बापरे, गाडीमध्ये बसलाय तू. तुला गरम नाही होते का तिथे? नाही. माझ्या मावला पण फुल सर्दी झाली आहे. त्याला पण आणि मला पण, आम्हाला दोघांना आजच सर्दी झाली. नाचू आले. काय सापडलं? लाईट नको ना बेटा, चार्जिंग सरते ना त्याची. अरे बापे, लाईट आहे. बघू दे शलक. लाईट आहे का? ओके, खेळ मग तू लाईटला. आमच्या तशूला आणि ध्रुवला सर्दी झालेली, त्यामुळे वाफ द्यायची. पण ते रडतात. ध्रुव तू पण घेशील ना? इकडे बघ, वाफ घेशील ना? माझ्याकडे बघ. यांचं डिस्कशन फक्त आणि फक्त ट्रिपला जाण्यासाठी चालू आहे. सोड सोड. असं करायचं. हा लाव लाव लाव, वाया जाते ते. नीट लाव. अरे मुंगनी जाईना कला असं रे, असं रे, असं रे, असं रे. अकरा श्वास घे, श्वास असा. असं कर. हा. नो तू झोपट ना बोतू ना, आवडीन राहणार. संपा. आणि मग मला दे. अरे काय ऐकी राहते. इथे झालं आणि कुलरमध्ये पाणी भरलं. गुड नाईट एव्हरीवन. भेटू आता ब्लॉगमध्ये.